हा व्हिडिओ जो आहे तो आधीचा आहे, म्हणजे श्रावण लागण्याच्या आधीचा आहे. कारण की माझी तब्येत ठीक नव्हती, तर मला काही एडिट करायला टाईमच भेटला नव्हता. आणि श्रावणच्या आधी जेव्हा गटारी येते ना, तेव्हा आमच्या मामाच्या गावाला मोठी यात्रा असते. तर मग आम्ही गेलो होतो तिकडे यात्रेसाठी आणि मामांच्या घरी मटणाचा कार्यक्रम पण असतो. खूप पाहुणे वगैरे पण येतात तिथे. तर मग म्हटलं चला जाण्याआधीच आपण दर्शन वगैरे करून घेऊ आणि नंतर मग घरी जाऊ. तर ही यात्रा जी आहे ती 2-3 दिवस असते आणि हनुमानाचं इथं प्रसिद्ध मंदिर आहे. ॲक्चुअली खूप वर्षापूर्वी हे मंदिर पाडण्यासाठी काही गव्हर्नमेंटचे लोकं पण आले होते. पण तेव्हा असं म्हणतात, की स्वतः माकडं आले होते ते रोखण्यासाठी. तर मग हे मंदिर काही पाडून नव्हतं दिलं. तर हे खूप मोठं मंदिर आहे आणि खूप हा देव जो आहे तो सगळ्यांना खूप पावतो. तर इथे सगळ्यांच्या इच्छा पण पूर्ण होतात. तर ही जी आहे ती राहाड आहे, म्हणजे ही राहाड पेटवतात आणि याच्यावरती म्हणजे कडक विस्तू असतो. ज्यांनी कुणी पण नवस वगैरे केलेला आहे ना, ते इथे येऊन फेडतात म्हणजे याच्यावरून पळतात. तर तरी पण त्यांना पायांना अजिबात काहीच होत नाही. कारण की असं म्हणतात देवाला घाम सुटतो पण ज्यांचे नवस आहे त्यांना अजिबात काहीच होत नाही. तर मग त्यानंतर इकडे जे आहे इकडे आम्ही आलो होतो. तर इकडे खाऊ गल्ली होती आणि तसंच खेळण्यासाठी रहाट-पाळणे वगैरे पण होते. त्यानंतर दर्शन वगैरे झालं. आम्ही आलो होतो मामाच्या घरी. तर पिल्या जो आहे तो आमची वाट बघतच होता आणि परीने जे आहे ते दरवाजा लावून आतमध्ये ती डेकोरेशन करत होती आणि खरंच तिने छान डेकोरेशन केलं होतं. म्हणजे आमच्या छोट्या बाळासाठी ती वेलकम करत होती. ती म्हणत होती, "फर्स्ट टाईमच आमच्या घरी आलेत." तर त्याचं छान असं वेलकम करायचं आणि तिने छान अशी रांगोळी वगैरे काढली होती. ती म्हणजे डेकोरेशन करण्यापेक्षा तिच्या भावना खूप महत्त्वाच्या होत्या आणि खरंच तिने खूप मनापासून डेकोरेशन वगैरे केलं होतं आणि ही जी आहे ती परी आहे. ही जी आहे ती परी आहे आणि खरंच तिने खूप छान केलं होतं. त्यानंतर तिने आमच्या आदूला छान असं ओवाळून घेतलं. त्यानंतर मामींनी असं इकडं मटण शिजायला घातलं होतं. तर त्यानंतर मग आईंनी लगेच म्हटले, "चला मी मटणाला फोडणी देऊन घेते." तर आईंनी आईंनी आणि मामींनी मटणाला फोडणी द्यायला घेतलं आणि त्यानंतर मटण असं रेडी होतं. पाहुणे वगैरे पण आले होते. सगळ्यांना जेवण करायला वाढलं. मग लगेच आम्ही पण जेवण केलं आणि उद्या पण आम्हाला मंदिरात जायचं होतं दर्शनासाठी. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.